बघा, तर स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया. आपण फोर्स अप्लाय करणार आणि डायमेन्शन, कोणते डायमेन्शन चेंज होणार आहेत? आपल्याकडे 3 डायमेन्शन आहेत. कोणती? एक लेंथ चेंज होईल, किंवा लेंथ चेंज होईल, किंवा चेंज होईल, किंवा शेप चेंज होईल. ठीक आहे. मग ह्या प्रत्येक डायमेन्शनसाठी, लेंथसाठी, व्हॉल्यूमसाठी आणि शेपसाठी आपल्याकडे 3 वेगळे वेगळे स्ट्रेस आणि 3 वेगळे वेगळे काय आहेत? स्ट्रेन आहेत. ठीक आहे. लेंथसाठी स्ट्रेस आहे, लेंथसाठी स्ट्रेन आहे, व्हॉल्यूमसाठी स्ट्रेस आहे, व्हॉल्यूमसाठी स्ट्रेन आहे. तर कोणते कोणते आहेत ते आपण वन बाय वन बघूया. पहिल्यांदा बघूया की जर तुम्ही फोर्स अप्लाय केला एखाद्या वायरवरती आणि त्या वायरची लेंथ चेंज झाली तर स्ट्रेस किती येतो. ठीक आहे. इथे डायग्राम काढतो मी तात्पुरती. ही वायर आहे, वायरवरती फोर्स अप्लाय केला, वायरवरती फोर्स अप्लाय केला, वायरची ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल इतकी, फोर्स अप्लाय केल्यामुळे स्मॉल एल इतकी लेंथ मध्ये चेंज झालेली आहे. आणि फोर्स किती आहे? फोर्स आहे mg, म्हणजे हे एम मास आणि जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्यालाच आपण काय म्हणतो? वेट. ठीक आहे. आणि ही वायर सिलेंड्रिकल आकाराची आहे. ठीक आहे, सिलेंड्रिकल आकाराची आहे. म्हणजे बेस कसा असणार त्याचा? सर्क्युलर. बघा, सिलेंड्रिकल. बेस कसा असणार? सर्कल. या वायरची रेडियस जी आहे ती समजा आर इतकी आहे, स्मॉल आर इतकी त्याची रेडियस आहे. हे कशासाठी सांगतोय तर आपल्याला फॉर्म्युले तयार करायचे आहेत. बघूया. ठीक आहे. तर पहिला फॉर्म्युला स्ट्रेस. फोर्स अप्लाय केला आणि बॉडीची लेंथ बदलली तर स्ट्रेस काय येतो? फॉर्म्युला एकच आहे, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. फोर्स कोणता? हा फोर्स किती आहे? mg. आणि एरिया कोणता? हा खालचा एरिया. आता खालचा भाग कसला आहे? हा सर्क्युलर. मग सर्कल वरती जर फोर्स अप्लाय झाला तर सर्कलचा एरिया पाहिजे. सर्कलचा एरिया किती येतो? पाय आर स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर स्ट्रेस व्हेन देर इज चेंज इन लेंथ. आणि हे जे काही लेंथ मध्ये चेंज झाल्यानंतर जो काय स्ट्रेस येतो त्या स्ट्रेसला इथं लेंथ काढतो मी, त्या स्ट्रेसला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, किंवा त्याला दुसरं नाव आहे टेन्साइल स्ट्रेस असं म्हणतात. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस किंवा टेन्साइल. लॉन्जिट्युडिनल टेन्साइल दोन्ही सेमच नाव आहे. ठीक आहे. तर तिथं फॉर्म्युला काय? तो फोर्स अपॉन एरिया mg अपॉन पाय आर स्क्वेअर. लांबी चेंज झाली तर. ठीक आहे. आणि तेच जो काही स्ट्रेन आहे त्याचा फॉर्म्युला काय येतो? चेंज इन डायमेन्शन. इथं कोणती डायमेन्शन आहे? लेंथ. सो चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. लेंथ मध्ये चेंज किती झाला? स्मॉल एल. आणि ओरिजिनल लेंथ किती होती? कॅपिटल एल. सो फॉर्म्युला काय येईल? स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. ठीक आहे, एवढंच. आणि ही जी काही स्ट्रेन आहे लेंथ मध्ये चेंज त्याला काय म्हणतात? सेम लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ओके. हा झाला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आणि हा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. लांबी चेंज झाली की हे दोन फॉर्म. ठीक आहे. सेम तसंच कोणासाठी असणार आहे? व्हॉल्यूमसाठी. ठीक आहे, बघूया आपण काय येतोय.
सो व्हॉल्यूम स्ट्रेसचा फॉर्म्युला सेमच आहे आपला, फोर्स अपॉन एरिया. कुणावरती फोर्स अप्लाय करायचा आहे, तर एक व्हॉल्यूम घेतलं पाहिजे. ठीक आहे, एक व्हॉल्यूम आहे आणि त्याच्यावरती समजा आपण काय केला, फोर्स अप्लाय केला. आता कुठल्या साईडला फोर्स अप्लाय करायचा काय, तर त्याच्यासाठी आपण जो फोर्स आहे, ठीक आहे, फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फोर्स इज इक्वल टू किंवा प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला, प्रेशरचा फॉर्म्युला इज इक्वल टू डी, चेंज इन प्रेशर, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, त्यामुळे फोर्सचा फॉर्म्युला काय लिहू शकतो, इक्वल टू एडीपी. ठीक आहे, ती किंमत मी याच्यामध्ये भरतो. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय येईल मला, स्ट्रेस इज इक्वल टू एडीपी अपॉन ई. सो ए विल गेट कॅन्सल आणि स्ट्रेस काय मिळेल, फक्त डीपी, म्हणजेच चेंज इन प्रेशर. ठीक आहे, चेंज इन प्रेशर. आणि हे जे काय स्ट्रेस आहे की जो व्हॉल्यूम मध्ये चेंज करतो, त्या स्ट्रेसला कसला स्ट्रेस म्हणतात, हे इकडे बाजूला आहे, त्या स्ट्रेसला म्हणतात व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला येणार, फोर्स अपॉन एरिया किंवा डीपी, काय येणार, डीपी. ओके, हे झालं स्ट्रेस. आता काय बघणार, स्ट्रेन. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. या ठिकाणी कोणतं डायमेन्शन आहे, व्हॉल्यूम, आणि त्यामुळे फॉर्म्युला काय येणार, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. ठीक आहे, मग आपण कन्सिडर करूया की समजा एखादा स्पिअर आहे की ज्याचं व्हॉल्यूम व्ही इतका आहे आणि मी त्याला काय केलं, प्रेशर अप्लाय केलं आणि त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम काय झालं, चेंज, म्हणजे स्ट्रेस अप्लाय केला आणि त्याचं व्हॉल्यूम चेंज झालं. किती झालं, तर लहान झाला. किती चेंज झाला व्हॉल्यूम मध्ये, तर आपण कन्सिडर करूया की हा व्हॉल्यूम किती आहे, डीव्ही इतका व्हॉल्यूम मध्ये काय झाला, चेंज झाला. डीव्ही इतका जर व्हॉल्यूम मध्ये चेंज झाला तर मग फॉर्म्युला काय येईल, चेंज इन व्हॉल्यूम डीव्ही डिवाइड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम काय आहे, व्ही, ओरिजिनल व्हॉल्यूम. तो आपला फॉर्म्युला होईल डीव्ही अपॉन व्ही. ठीक आहे, एसआय युनिट वगैरे सगळं काय बदलत नाही, सगळं तुम्ही कसंही कॅल्क्युलेट केलं तरी ह्याचं न्यूटन पर मीटर स्क्वेअरच येणार आहे, ह्याचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर येणार आहे आणि स्ट्रेनचं व्हॉल्यूम युनिट येणार नाही. सो व्हॉल्यूम स्ट्रेन, हा जो स्ट्रेन आहे व्हॉल्यूम मध्ये चेंज झालेला त्याला काय म्हणाल तुम्ही, व्हॉल्यूम स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन. ओके, इथं असं. ओके, हा फॉर्म्युला खाली लिहितो जरा, डीव्ही डिवाइड बाय व्ही. ओके, आता तिसरं काय आहे, शेप. शेपचं तिसरं काय आहे, शेप आहे. तर फॉर्म्युला तोच राहणार आहे, फॉर्म्युला मध्ये काय बदल होत नाही. स्ट्रेस काय फॉर्म्युला येईल, फोर्स अपॉन एरिया. ओके, तर याच्यामध्ये काय विशेष नाही, कारण एखाद्या बॉडीचा शेप बदलायचा आहे. तर शेप म्हणजे आकार बदलणे, आकार बदलण्यासाठी फोर्स अप्लाय केला, त्या कसलाही ओबडधोबड वस्तू असू शकते. इथे लेंथ बदलायची होती म्हणून आपल्याला वायरच घ्यावी लागली, इथं व्हॉल्यूम बदलायचं आहे म्हणजे क्युबिक किंवा व्हॉल्यूम असणारी वस्तू घ्यावी लागली. तर इथं शेप बदलायचा आहे म्हणजे कसलीही वस्तू घेऊ शकता तुम्ही, त्याचा शेप बदलू शकता. ज्या फोर्समुळे शेप बदलला पर युनिट एरिया, त्या जिथं फोर्स लावलाय तिथला सरफेस एरिया, म्हणजे आपल्याला काय म्हणतात, स्ट्रेस असं म्हणतात. ठीक आहे, तर लेंथ चेंज करण्यासाठी वापरणारा स्ट्रेस लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूम चेंज करण्यासाठी वापरला गेलेला स्ट्रेस व्हॉल्यूम स्ट्रेस, आणि शेप चेंज करण्यासाठी जो काही स्ट्रेस वापरला जातो त्याला म्हणतात
शेअरिंग, त्याला म्हणतात शेअरिंग स्ट्रेस. ठीक आहे. आता व्हॉल्यूम बघूया, सॉरी स्ट्रेन बघूया. स्ट्रेन काय म्हणणार त्याला? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस. म्हणजे इथं शेअरिंग स्ट्रेस असेल तर इथं काय असणार आहे? शेअरिंग स्ट्रेन. ठीक आहे, शेअरिंग स्ट्रेन. आता इथे स्ट्रेनचा फॉर्म्युला बघा. इथं लेंथ होती म्हणून आपण म्हणलो होतं चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. इथं व्हॉल्यूम होतं म्हणून आपण म्हणलो होतं चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. ठीक आहे. जरा हे पुसतो म्हणजे आपल्याला जागा राहील लिहिण्यासाठी. ओके. सो शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकत नाही की चेंज इन शेप अपॉन ओरिजिनल शेप. ठीक आहे. चेंज इन शेप म्हणजे काय? शेप मोजूच शकत नाही ना आपण. आपण लांबी मोजू शकतो, आपण व्हॉल्यूम मोजू शकतो, पण आपण शेप मोजू शकत नाही. सो असा फॉर्म्युला लिहू शकत नाही आपण की चेंज इन शेप अपॉन ओरिजिनल शेप. आणि त्यामुळं आपण काय केलंय इथं थोडीशी वेगळी ट्रिक वापरलेली आहे किंवा इथं वेगळी पद्धत वापरलेली आहे स्ट्रेन काढण्यासाठी. काय पद्धत आहे ती आपण बघूया. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला एक वस्तू पाहिजे की ज्याचा आपण शेप बदलणार आहे. ठीक आहे. मग मी क्यूब घेतो, खोकं घेतो एक. असं एक खोकं घेतलेलं आहे आणि त्या खोक्याला आपल्याला फोर्स लावून त्याचा शेप बदलायचा आहे. कोणता फोर्स? हा शेअरिंग स्ट्रेस लावायचा आणि त्याचा शेप बदलायचा. आता शेप असा बदलायचा आहे की तो किती बदलला तो कॅल्क्युलेट करायचा. त्यामुळे कसं आहे त्याचा चोळामोळा करून चालणार नाही. असा शेप बदलायचा की तो किती शेप बदलला तो आपल्याला मोजता आला पाहिजे. म्हणून मी काय करतो, ह्याचा जो टॉप लेअर आहे, वरचा सरफेस आहे, त्या सरफेसवरती फोर्स अप्लाय करतो. म्हणजे या ठिकाणी, ठीक आहे, इथं या सरफेसला आपण फोर्स अप्लाय करूया. आता असं कन्सिडर करा की खोका आहे जे उभं केलेलं आहे आणि फोर्स अप्लाय केला तर तो खोकं काय होईल? झुकेल थोडंसं. ठीक आहे, असं थोडंसं वाकेल. ठीक आहे. माझ्याकडे खोकं असलं तर मी दाखवेन तुम्हाला. ठीक आहे. तर ते थोडंसं वाकेल. वाकल्यानंतर कसं होईल? इथं होईल बघ. ओके, असं होईल. समजा आपण ओरिजिनल खोकं आहे ए बी सी डी असं ओरिजिनल खोकं आहे बेस आणि वरती पी क्यू आर एस असा ओरिजिनल खोका आहे. आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे वरचा जो भाग आहे तो थोडासा सरकला, पुढे गेला आणि तो समजा आपण असं करूया की पी डॅश इथं पोहोचलेला, क्यू डॅश इथं आहे तो आर डॅश आणि इथं आहे तो एस डॅश असा सरकला. तर स्ट्रेन कसा कॅल्क्युलेट करायचा? ठीक आहे, इथं लिहितो मी. सो शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू, बघा इथं वेगळी पद्धत आहे. कितीनं पुढे सरकला म्हणजे पीच्या ठिकाणी होता, कुठे गेला? पी डॅशच्या ठिकाणी. किंवा असं म्हणलं तरी चालेल की क्यूच्या ठिकाणी होता, इथं फोर्स अप्लाय केलेला आहे आपण. क्यूच्या ठिकाणी होता, कुठे गेला? क्यू डॅश. म्हणजे पी पासून पी डॅश जेवढं अंतर आहे तेवढंच काय असणार आहे? क्यू क्यू डॅश अंतर असणार आहे. म्हणजेच हे आर आर डॅश अंतर असणार आहे. म्हणजेच एस एस डॅश अंतर असणार आहे. काही जरी घेतलं तरी चालेल. किती पुढे सरकला? तर पी पी डॅश इतका पुढे सरकला. हे जे काही डिस्टन्स आहे तेवढा पुढे सरकला. डिवायडेड बाय
त्याची ओरिजिनल पोझिशन कुठे होता? AP या पोझिशनला होता. AP. तर हे तुमचं झालं शेअरिंग स्ट्रेन. बघा वेगळीच पद्धत वापरलेली आहे पण लक्षात ठेवा. चेंज इन पोझिशन डिवाइड बाय ओरिजिनल पोझिशन असं म्हणलं तरी चालेल थोडक्यात तुमच्या लक्षात. की किती चेंज मध्ये पोझिशन झाला? P पासून P डॅश पर्यंत गेला. सो P P डॅश डिवाइड बाय AP. मग एकच फॉर्म्युला येणार नाही. सिमिलरली मी दुसराही फॉर्म्युला लिहू शकतो असाच. बघा ह्या साईडचा जर विचार करायला गेला तर कुठे होता? Qच्या ठिकाणी. कुठे गेला? Q डॅश. म्हणजे किती पोझिशन मध्ये चेंज झाला? Q डॅश डिवाइड बाय ओरिजिनल काय होती? CQ. ठीक आहे, CQ. पुस्तकात नाव वेगळे असतील, डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही. विच इज इक्वल टू या ठिकाणी बघितलं तर S डॅश अपॉन BS. ओके, S डॅश अपॉन BS. B आहे. ठीक आहे. आणि शेवटचा R डॅश अपॉन DR. ठीक आहे, DR. तर हे तुमचा झाला शेअरिंग स्ट्रेन. ओके. पण इथे जर तुम्ही बघितलं तर हा थोडासा अँगल थीटा इतका आहे. ठीक आहे, आपण असं गृहीत धरू, थीटा म्हणा डी थीटा म्हणा काय फरक पडत नाही, छोटा अँगल आहे. तर या अँगलची इथे 90 डिग्री आहे. ही अँगलची ही अपोजिट साइड आहे आणि ही ऍडजस्टंट साइड आहे. ठीक आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड असा जर विचार करायला गेलो तर हे प्रत्येक रेशो म्हणजे हा पण अँगल थीटाचा आहे, हा पण अँगल थीटाचा आहे, हा पण अँगल थीटाचा आहे. अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड हा जर विचार करायला गेलो तर हे रेशो येतो टॅन थीटा. टॅन थीटा म्हणजे आपला शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला काय येतो? टॅन थीटा. अजून संपलेलं नाही. थीटा जर खूप लहान असेल, तर वी कॅन कन्सिडर टॅन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. टॅन थीटाला आपण काय कन्सिडर करू शकतो? थीटा इतकं कन्सिडर करू शकतो. म्हणजे शेअरिंग स्ट्रेन त्याचा फॉर्म्युला काय झाला तुमचा? थीटा. शेअरिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला झाला थीटा. तर असे आपले 6 किंवा आपण म्हणू 8 नवीन डेफिनेशन आपण आत्ताच्या आत्ता शिकल्या. एक म्हणजे स्ट्रेस म्हणजे काय, दुसरी स्ट्रेन म्हणजे काय. मग स्ट्रेसचे 3 प्रकार कोणते कोणते? लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेस. आणि स्ट्रेनचे 3 प्रकार बघितले, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन आणि शेअरिंग स्ट्रेन. आपण पटकन त्यांचे फॉर्म्युले पटकन लिहून काढूया. काय काय फॉर्म्युले आहेत सगळ्यांचेच एकदम बघूया. सो पहिला स्ट्रेस, त्याचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. त्याचे 3 प्रकार. एक लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, काय फॉर्म्युला आला? mg फोर्स अपॉन एरिया पाय आर स्क्वेअर. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनचा काय फॉर्म्युला आला? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. पुस्तकामध्ये मला वाटतंय डेल्टा एल असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ, दोन्हीचा अर्थ तोच होतो. ठीक आहे. तिसरा व्हॉल्यूम स्ट्रेस. काय फॉर्म्युला? तर फोर्स अपॉन एरिया, परंतु आपण फॉर्म्युला त्याचा काय काढला? डीपी, चेंज इन प्रेशर. ओके. चौथा व्हॉल्यूम स्ट्रेन, काय फॉर्म्युला काढला? चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी पहिलं व्हॉल्यूम मोठं होतं, दुसरं व्हॉल्यूम लहान आहे. आणि म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम असं जर करायला गेलं, ठीक आहे, पहिलं व्हॉल्यूम मोठं होतं, दुसरं व्हॉल्यूम लहान व्हॉल्यूम वजा मोठं व्हॉल्यूम असं जर केलं तर उत्तर निगेटिव्ह येतं. आणि त्यामुळे कधी कधी ते निगेटिव्ह सुद्धा घेतलं जातं.
तर मी निगेटिव्ह साईन लिहून ठेवतो चुकू नये म्हणून. ठीक आहे. फिफ्थ, शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेसचा काही विशिष्ट फॉर्म्युला नाही, वेगळा फॉर्म्युला नाही, तोच आपण एरियाचा आहे. आणि सिक्स्थ आहे शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेस, शेअरिंग स्ट्रेन. आणि शेअरिंग स्ट्रेनचा आपण फायनली फॉर्म्युला जो शेवटचा आहे तो फॉर्म्युला फक्त लिहितो, तो म्हणजे थीटा. ठीक आहे. तर असं आपण प्रत्येकाचे डेफिनेशन आणि फॉर्म्युलेज आज बघितलेले आहेत. सगळ्यांचे फॉर्म्युले पाठ असणं खूप गरजेचं आहे, सगळ्यांचे डेफिनेशन पाठ असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला पुढे ते उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. तर आज एवढे प्रिपरेशन करा. आज आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेलं उद्याच्या लेक्चर. थँक्यू.